नमस्कार रसिक हो. साहित्य जगताची सफर, साहित्य रस, जस्ट फॉर यू बाय आरची राधा या आमच्या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण या शृंखलेमध्ये मागच्या एपिसोडमध्ये तंत साहित्याविषयी चर्चा केली होती. तंत साहित्य हे लोकवाङ्मय आहे आणि ते तळागाळात झिरपलेलं वाङ्मय आहे आणि लोकांची मनं तंत वाङ्मयानं रिझवली असली आणि कदाचित असा त्यांच्यावर आरोप होतो की लोकांची मनं भोगविलासाकडं वळवली, पण ते मनोरंजनाचं खूप मोठं साहित्य आहे मराठी जगतातलं. त्याविषयी आपण बोललो. दिग्गजांविषयी त्या काळच्या बोललो. शाहिरीनं कवनं केली, मराठी मनाचं मनोरंजन केलं, पण त्यांच्या पोवाड्यांनी आणि कवनांनी मराठी मनाला शौर्याची एक त्या काळात उभारी सुद्धा दिलेली आहे आणि त्यांचं कार्य खूप मोठं आहे त्या बाबतीत. जिथं ढोलकी वाजत होती शृंगारिक लावण्यांसाठी, तिथंच पुन्हा डफावर थाप पडून त्या शाहिरांनी कवनं आणि पोवाडे रचून मराठी मनातलं शौर्य जागं केलं आणि त्यांच्यावर जी अन्याय अत्याचार होत आहेत त्याविरुद्ध उभं राहण्याचं विचार म्हणूयात किंवा शौर्य ताकद ही त्या पोवाड्यांनी दिलेली आहे. आणि त्यानंतर आता दरवेळेला आपण म्हणतो की साहित्यिक बदल कसे होत गेले हे बघताना आपण सामाजिक आणि राजकीय बदल कसे होत गेले हे बघत असतो. तर त्यावेळी हा संपूर्ण बदलाचा काळ आहे. इट्स अ ट्रान्झिशन फेज म्हणतो आपण, कारण इंग्रजांच्या वर्चस्वाला सुरुवात झाली होती, इंग्रजांचा काळ सुरू झाला होता असं आपण म्हणू. आणि त्यावेळी आपल्या इथे वेगळ्या पद्धतीनं बदल घडत होते. आता आपण इतिहासात पाठीमागं गेलो खूप आणि मुघलांच्या राज्याकडे गेलो आणि विशेषतः औरंगजेबाच्या कारकिर्दीमध्ये. तर त्यावेळी खूप देवळं, मंदिरं, देवालय, श्रद्धास्थानं ध्वस्त करण्यात आली होती. मीन्स बुतपरस्त म्हणतो आपण त्या राजाला. तर त्यानं सगळी जी श्रद्धास्थानं आहेत ती फोडून तोडून इतकी सुंदर देवालय फोडलेली आहेत, इतकी कोरीव कामाची लेणी, इतकी हिंदूंची श्रद्धास्थानं फोडलेली आहेत. ही मानसिकता कशी आहे की बाहेरून जे आहे त्यांचं श्रद्धास्थान ते उद्ध्वस्त करायचं. पण हे मी का सांगते, याचा संदर्भ का सांगते, कारण इंग्रजांनी तसं केलं नाहीये. इंग्रज आले, व्यापाराच्या वृत्तीनं आले, इथं स्थिरावले, जवळपास लूट सुरू केली हिंदुस्थानची आणि त्यांनी ज्या सुधारणा केल्या, आपण म्हणतो की त्यांच्यामुळे टपाल आलं, रेल्वे आली, तार आलं, हे सगळं आपल्या जनमानसासाठी सुरू केलं असं अजिबात नाही आहे. ही दळणवळणाची साधनं आहेत, ती त्यांनी त्यांची लूट, तो कच्चा माल, तो सगळं नेआण करण्यासाठी, पक्का मालाची पुन्हा इथं विक्री करण्यासाठी, त्यांच्या सोयीसाठी, त्यांच्या प्रशासनाच्या सोयीसाठी ज्या सुधारणा कराव्या लागतात त्या लोकांनी केल्या. हे एक वास्तव आहे. म्हणजे हे नाकारून चालणार नाहीये. त्यांनी आपल्याला खूप काही दिलं अशातला भाग नाही, पण त्यांच्यामुळं एक नवी संस्कृती आपल्या लोकांना कळली, एक नवं साहित्य कळलं आणि त्याला ते लोक खूप, आम्ही सुधारणावादी आहोत आणि तुम्ही कसे खूप खूप पुरातन काळातल्या लोकांसारखे जगता, तुम्ही खूप आदिम पद्धतीनं जगता, तुमची ही जगण्याची पद्धत आहे ही अजिबात आधुनिक नाही आहे, त्याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही आणि तुम्ही खूप गतकाळामध्ये जाऊन जगता. आणि जर काही नवीन सुधारणा करायची असेल, नवीन काही शिकायचं असेल, विज्ञानवादी व्हायचं असेल, तर आम्ही ज्याप्रमाणे जगतो आहोत त्याप्रमाणे जगलात तरच तुमचा काहीतरी विकास होऊ शकतो आणि मग तुम्ही आधुनिकतेकडे वळाल आणि मग तुम्ही असे मॉडर्न म्हणू आपण की त्याचा मुकाबला करू शकाल किंवा त्या पद्धतीनं जगू शकाल. म्हणजे
आपल्या वागण्याबद्दलची, आपल्या जगण्याबद्दलची, आपल्या धर्माबद्दलची श्रद्धा मनातून ध्वस्त करण्याचं काम या लोकांनी केलंय. त्यांनी एक्सटर्नली बाह्य जगतात तसं दाखवलं नसलं. बाह्य जगतात कुणीही काहीही कुठल्याही पद्धतीची पूजा केली तरी त्याच्यावर आक्षेप घेतला नसला तरी मनातली श्रद्धास्थानं उखडून टाकण्याचं काम इंग्रजी राजवटीत झालेलं आहे. आणि खरोखर हा आधुनिकतेचा सुधारणेचा म्हणजे जी परंपरागत आपली पुरातन किंवा बुरसटलेली विचारनीती होती कुठल्या कुठल्या बाबतीत, सगळ्याच बाबतीत आपण खूप अव्वल होतो आणि आपला धर्म खूप सगळ्यांना सामावून घेणार आणि खूप त्यात काही अगदी निर्दोष होता असं म्हणण्यासारखा भागच नाही. कारण आपल्यात प्रत्येकाला जी वर्णव्यवस्था होती किंवा जी जाती व्यवस्था होती त्याच्यामध्ये ठराविक लोकांवर खूप अन्याय अत्याचार होतच होता. त्यांना माणूसही समजलं जात नव्हतं असा हा काळ होता. आणि या सगळ्या जाती व्यवस्थेचा, वर्णव्यवस्थेचा, या सगळ्या विषमतेचा फायदा या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावर उचललेलं आहे, हे वास्तव नाकारता येत नाही. पण हे सगळं जाणं, हे बुरसटलेली विचारसरणी जाणं, ही जाती व्यवस्था खिळखिळी होणं, या जाती व्यवस्थेवर प्रहार होणं आणि प्रत्येक माणसाला माणुसकीचा दर्जा मिळणं, माणसाप्रमाणे वागता येणं, हे सुद्धा तितकंच महत्वाचं होतं. आणि ही जाणीव इंग्रजी राजवटीनं किंवा त्यांच्या विचारसरणीनं आपल्या विचारवंतांमध्ये किंवा जे आधुनिकतेकडं झुकणारे होते, ज्यांना नवीन काहीतरी शिकायचं होतं, या धार्मिक कर्मकांडातून बाहेर पडायचं होतं, अशी बुद्धिमान मंडळी या आधुनिक विचारसरणीकडे झेपावल्यागत त्यांची बुद्धी झाली आणि नवीन गोष्टी शिकण्याचा एक प्रवाह सुरू झाला आणि त्यातून आधुनिक साहित्याची निर्मिती झाली आणि पाश्चात्य साहित्य भाषांतरित व्हायला लागलं, आपल्या भाषेमध्ये यायला लागलं. हा सगळा भाषेच्या दृष्टीनं बघायला गेलं तर ही बहार आहे. म्हणजे खूप काहीतरी नव्या संस्कृतीतलं आणि नवीन भाषेमधलं आपल्या भाषेत रूपांतरित व्हायला लागलं आणि हा ट्रान्झिशनचा, हा बदलाचा काळ आहे असं म्हणायला अजिबात हरकत नाही. सामाजिक आणि राजकीय स्थिती यावेळची फार मोठ्या बदलाची होती, संघर्षांची होती, पण त्याच वेळेला ती नवचैतन्याची सुद्धा होती. नवीन काहीतरी शिकायला मिळत होतं, नवीन काहीतरी बघायला मिळत होतं. 1818 मध्ये पेशवाईचा अस्त झाला आणि त्यानंतर या इंग्रजांच्या राजवटीमध्ये प्रशासनातले आणि कायदे खूप बदलले. जिल्हेवार प्रशासन झालं, जमीन महसुलाचे नियम बदलले, शिक्षणाचे वेगवेगळे कायदे सुरू झाले आणि एक नवीन शिक्षित वर्ग आपल्या इथं उदयाला आला. आणि 1857च्या बंडानंतर तर राणीची राजवट सुरू झाली. या काळात समाज सुधारणेची एक लाट आलेली आहे आणि आपलं साहित्य त्याकडे वळलेलं आहे. आणि जी मंडळी समाजात सुधारणा व्हायला हवी होती, जाती व्यवस्थेविरुद्ध बंड व्हायला हवं होतं, ती अगदी तळागाळातली मंडळी नाही, पण जी उच्च ब्राह्मण वर्गातली मंडळी आहे ती सुद्धा सुधारणेविषयी आणि या सगळ्या कर्मकांडाच्या विरोधात जाणारी अशी त्यावेळेला निर्माण झालेली आहेत. तर यामध्ये आपण पहिल्यांदा नाव घेऊयात गोपाळ हरी देशमुख. तर गोपाळ हरी देशमुख 18 फेब्रुवारी 1823चा त्यांचा जन्म आहे. चित्पावन ब्राह्मण आहे खरं तर, पण त्यावेळचे परखड आणि खूप काळाच्या पुढचा विचार करणारे असे आपण त्यांना म्हणूया. उत्तम भाषांतरकार आणि त्यांच्या आयुष्याचा विचार करायला गेले तर त्यांनी वेगवेगळी पदं भूषवलेली आहेत. वाईला मुन्सिफ म्हणून, त्यानंतर अहमदाबादला ते स्मॉल कॉज कोर्टमध्ये होते. 1880 ते 83 मध्ये ते मुंबई कायदे मंडळाचे सदस्य होते. त्यांचा शतपत्रे म्हणजे प्रभाकर साप्ताहिक त्यावेळेला होतं, तर त्यांच्यामध्ये शतपत्रे हे त्यांचं साहित्य प्रसिद्ध आहे. त्यामध्ये त्यांनी पोथी पुराणांना, ज्या सगळ्या पुराणातल्या कथा आहेत किंवा पोथी पुराणाला त्यांनी विरोध केलेला आहे आणि त्यावेळची स्थिती म्हणजे त्यावेळची सगळी जी
वेगवेगळ्या साथीचे रोग येऊन माणसं दगावणं म्हणू देत, युद्धात म्हणू देत, कारण खूप लोक मरत होती. आणि त्यावेळी त्या काळात त्यांनी पुनर्विवाहाचा आग्रह धरण्यासाठी किंवा सतीप्रथेला विरोध करणं या आशयावर त्यांनी लेखन केलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे ज्या वेळेला भारतात एकत्र कुटुंब पद्धती हाच नियम होता. एकेका घरात खूप माणसं असायची. त्यावेळी सख्खी, चुलत वगैरे खूप 30-30, 35-35, 50-50 लोकांची अशी एकत्रित कुटुंब पद्धती असायची. कारण शेती हा मुख्य व्यवसाय होता आणि शेती करण्यासाठी मनुष्यबळ लागायचं. तर त्या कुटुंबातली माणसंच सगळी शेती करायची एकत्र पद्धतीनं. त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती होती. पण जेव्हा जेव्हा सुधारणा आली आणि सुधारणेमध्ये प्रत्येक वैयक्तिक विकासावर भर देण्याची मानसिकता सुरू झाली आणि या मानसिकतेतून विभक्त कुटुंब पद्धतीचा विकास हळूहळू व्हायला लागला किंवा त्या दृष्टीनं विचार सुरू झाला. आणि या विचाराला विभक्त कुटुंब पद्धतीच्या विभक्त कुटुंब पद्धतीला पाठिंबा देण्याचं लिखाण गोपाळ हरी देशमुखांनी त्यावेळी केलेलं आहे. स्त्री पुरुष समानतेचा आग्रह धरणारं त्यांचं लेखन आहे. आणि सुधारणा आली, त्याबरोबर व्यसनही आली, व्यसनाधीनता सुद्धा आली. तर मद्यपान किंवा व्यसनाचा निषेध करणारं, बालविवाहाला विरोध करणारं असं त्यांचं हे वाङ्मय आहे असं आपण म्हणूया. त्या काळात त्यांनी केशवपनालाही विरोध केला होता आणि थिओसॉफिकल सोसायटीच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष होते. यांचं लेखन हे सुधारणावादी आहे, जनमानसाचा विचार करणार आहे, वास्तवाचा विचार करणार आहे आणि जुन्या परंपरात, बुरसटलेल्या परंपरात न अडकता आपण सुधारणेकडे गेलं पाहिजे, माणसाला माणूस म्हणून बघितलं पाहिजे, माणसाचा वैयक्तिक विकास साधला पाहिजे, हा विचार लोकहितवादी म्हणजे गोपाळ हरी देशमुख यांनी दिलेला आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळी आपल्याकडे वृत्तपत्रकारिता सुरू झालेली आहे. आणि यात मुख्य नाव घ्यायचं तर बाळशास्त्री जांभेकरांचं. बाळशास्त्री जांभेकरांची कारकीर्द तशी खूप मोठी नाही आहे, कारण त्यांचा जन्म 1812चा आहे आणि त्यांचा मृत्यू 1846चा आहे. पण या इतक्या कमी कालावधीत सुद्धा त्यांनी काम जे केलेलं आहे ते खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे. कारण त्यावेळी त्यांनी पहिलं मराठीतलं वृत्तपत्र सुरू केलं, दर्पण नावाचं. आपण त्यांना आद्य पत्रकार म्हणतो मराठीतले. आणि मुख्य म्हणजे एल्फिस्टन कॉलेजमधले ते पहिले भारतीय व्याख्याता आहेत. खूप मोठं काम आहे हे खरं तर. त्यावेळी सगळे इंग्रज असायचे, प्रोफेसर्स वगैरे, आणि त्या काळात एल्फिस्टन कॉलेजमध्ये पहिले भारतीय व्याख्याता असण्याचा मान बाळशास्त्री जांभेकरांना मिळालेला आहे. त्यांनी दिग्दर्शन नावाचं मासिकही सुरू केलं. आता यामध्ये सुद्धा हा सगळा सुधारणावादाचा वेळ आहे, सुधारणेचा काळ आहे, हा सामाजिक सुधारणेचा काळ आहे, काहीतरी नवीन आत्मसात करण्याचा वेळ आहे. बुरसटलेल्या पारंपरिक विचारांपासून बाजूला जाऊन नवीन काहीतरी किंवा विज्ञानवादी काहीतरी स्वीकारण्याचा काळ आहे. तर त्यामध्ये त्यांनी सुद्धा बालविवाह, अस्पृश्यता, जातीभेदाविरुद्ध आवाज उठवलेला आहे. त्यांचं कार्य मोठं आहे आणि त्यांच्या कार्याला आपण सलाम करायला पाहिजे. त्यानंतर विचार करायला गेला तर विष्णूशास्त्री चिपळूणकर, साहित्य जगतातला विचार करायला गेला तर विष्णूशास्त्री चिपळूणकर हे खूप मोठं नाव आहे. निबंधकार, लेखक, पत्रकार आणि देशभक्त असं आपण म्हणूयात. यांनी निबंधमाला नावाचं मासिक सुरू केलं. आता यांच्या साहित्यातलं किंवा लेखनातलं किंवा एक मोठं कॉन्ट्रीब्युशन म्हणूया, किंवा त्यांनी किताबखाना नावाचं पुस्तकाचं दुकान सुरू केलं. त्यांना मराठी गद्याचे जनक आपण म्हणतो, कारण त्यांनी हा जो काळ आहे तो म्हणजे हा बंडाचा काळ म्हणूया किंवा असंतोषाचा, राजकीय असंतोषाचा काळ आहे हा. आणि इंग्रजांचं राज्य जसं जसं पसरलं, खूप संस्थानं होती, खूप राजे रजवाडे होते, खूप राज्य होती आपल्याकडं. आपण भारत हा एक मोठी भूमी जरी म्हणत असलो तरी प्रत्येक
राजा, साम्राज्य, त्यांचं राज्य ही वहिवाट होती. सांस्कृतिक दृष्ट्या आपण सनातन तत्वावर जरी एक मोठी विशाल भूमी म्हणून बांधले जरी गेलो असतो, तरी प्रत्येक राज्यव्यवस्था होते. ते संघराज्य होती. अगदी पूर्वीचा विचार करायला गेला तर संघराज्य होती. त्यानंतर प्रत्येक राजांची राज्य होती. पण राष्ट्रवाद ही भावना इंग्रजांच्या आगमनानंतर आणि इंग्रजांच्या सत्तेनंतर खरी तर जास्त पेटून उठलेली आहे. आणि त्या अन्यायाविरुद्ध किंवा त्या शासनाविरुद्ध लढा देताना ही एकजूट राष्ट्रवादाच्या नावाची ही खऱ्या अर्थानं सुरू झालेली आहे. आणि ती साहित्यातून उतरवण्याचं काम विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी केलेलं आहे. हे राष्ट्रीय विचार, राष्ट्रीयत्वाचे विचार मराठी भाषेतून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी केलेलं आहे. खरं तर हे राष्ट्रवादी आहेत, भाषाप्रेमी आहेत आणि यांचं कार्य मोठं आहे त्या बाबतीत. त्यांनी आर्यभूषण आणि चित्रशाळा हे छापकाने सुरू केले. वृत्तपत्र आली होती, छापकाने सुरू झाले होते. मराठी साहित्य छापील स्वरूपात जनमानसाला, सामान्य जनमानसापर्यंत पोचायला सुरुवात होण्याचा हा काळ आहे. हा फार मोठ्या बदलाचा काळ आहे. आपल्याकडे हस्तलिखित असायची, तीच हस्तलिखित पुन्हा पुन्हा त्यात काही चुका होत असतील, काही दोष होत असतील, जशी ती हस्तांतरित होत जात असतील तशी. पण छापखान्यांमुळं एक नवीन पर्व सुरू झालं आणि आपल्याकडचं लेखन हे छापील स्वरूपात लोकांपर्यंत उपलब्ध होऊन यायला लागलं. ही सगळ्यात मोठी सुधारणेचा काळ आपण म्हणूया. त्या काळातले आणखी एक मोठे लेखक, मराठी लेखक, समाजसेवक आणि अत्यंत दर्जेदार, एकदम दर्जेदार आणि छंदोबद्ध रचना करणारे म्हणजे त्यावेळचे साहित्यकार कृष्णशास्त्री चिपळूणकर. तर हे सुद्धा सरकारी नोकरीमध्ये होते आणि यांनी भाषांतराचं काम केलेलं आहे, रूपांतराचं काम केलेलं आहे. आणि या जे पाश्चात्य साहित्य आहे, जे वेगळं आहे आपल्या संस्कृतीपासून, पण मूलतः मनुष्यवादी आहे, मानवतत्ववादी आहे आणि तिकडचे काही विद्रोही आहेत, सुधारक आहेत आणि बंड करून उठणारे आहेत. त्या काळचे पाश्चात्य हे विचारवंत, त्यांचे विचार हे आपल्याकडं पोहोचवण्याच्या कामाला सुरुवात असे भाषांतर करणारे किंवा इंग्रजी शिक्षण घेऊन त्यांच्या साहित्याचं रूपांतर, अनुवाद करणारे साहित्यिक म्हणून आपण कृष्णशास्त्री चिपळूणकरांचं नाव घेऊ शकतो. कारण त्यांनी सॉक्रेटिसचं चरित्र अनुवादित केलं. त्यानंतर जॉन स्टुअर्ट मिलच्या प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी या त्या त्यांच्या एक ग्रंथाचा एका प्रकरणाचं भाषांतर त्यांनी केलेलं आहे. ते अर्थशास्त्र परिभाषा प्रकरण पहिले या नावानं प्रसिद्ध आहे. त्यानंतर त्यांनी पद्यरत्नावली हा ग्रंथ त्यांचा प्रसिद्ध आहे. आर्या, साक्या, दिंड्या या वृत्तात त्यांनी प्रचंड लेखन केलेलं आहे. आणि अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक गोष्टी हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. म्हणजे वेगवेगळ्या भाषांमधलं, वेगवेगळ्या संस्कृतींमधलं, वेगवेगळ्या संस्कारांमधलं साहित्य मराठी भाषेत रूपांतरित व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि मराठीला एक छान पुन्हा नवीन रस किंवा नवीन संस्कृतीचे दागिने मिळाले असं आपण म्हणूया. आणि मराठी भाषा त्यावेळेला आणखी जास्त प्रफुल्लित आणि तेजोमय व्हायला लागली आणि नवीन नवीन लेणी लिहायला लागली आणि ती आणखी देखणी व्हायला लागली असं आपण म्हणूयात. आणि हा संक्रमणाचा काळ आहे. खरं तर धार्मिकतेकडून सामाजिकतेकडे वाटचाल चाललेली आहे. का समाजमन तयार करण्याकडं आणि बुद्धिवादाची आणि सामाजिक सुधारणांची पेरणी होण्याचा हा काळ आहे खरं तर. आणि त्यामध्ये त्या काळात मराठीमध्ये उत्तम गद्य साहित्याचा उदय झालेला आहे, जो सुधारणावादी आहे. आणि शास्त्रीय गद्यलेखन त्यावेळेला सुरू झालेलं आहे. आणि मुख्य म्हणजे हे लेखन हे प्रबोधनात्मक लेखन आहे. जनमानसाला जागवण्याचं काम आहे, सुधारणेकडे नेण्याचं काम या साहित्यानं केलेलं आहे.
आपण त्यावेळच्या महत्त्वाच्या साहित्यकारांबद्दल बोललोच आहोत. पण त्या काळात आणखी एक महत्त्वाची घटना घडली म्हणजे नाट्यविश्वात. कारण कसं आहे, आपल्याकडं खेळे व्हायचे, पारंपरिक सोंगी भजनं असतील किंवा कोणतीही जी सादरीकरणाची कथा असेल किंवा शाहिरी असेल किंवा या कोलाटणीचे खेळ असतील किंवा नाचगाणी असतील, भांड असेल, खूप पद्धतीनं आपल्याकडं पारंपरिक पद्धतीनं मनोरंजनाचं सादरीकरण व्हायचं. पण याच काळात विष्णुदास भावे यांनी, आपण ज्यांना मराठी रंगभूमीचे आद्य नाटककार म्हणतो, ते नाटककार होते, अभिनेते होते, दिग्दर्शक होते. यांचा जन्म 1808चा होता आणि विष्णुदास भावे यांनी मुख्यतः म्हणजे त्यावेळी सूत्रबद्ध स्क्रिप्ट म्हणजे नाटकाची संहिता लिहून आणि त्या पद्धतीनं नाटकाचं व्यावसायिक सादरीकरण म्हणूयात आपण, त्यांनी 1843ला सीता स्वयंवर हे पहिलं नाटक सादर केलं. त्यावेळेला म्हणजे सांगली संस्थानाकडनं त्यांना छत्र लाभलं आणि रंगमंचावर सादरीकरण करणारी नाटकं, व्यावसायिक नाटकं आणि रंगभूमीचा उदय आणि विकास खऱ्या अर्थानं सुरू झाला असं आपण म्हणूयात. कारण कसं आहे, त्यावेळी तिकीट प्रथा त्यांनी सुरू केली आहे. तिकीट किंवा काही ठराविक पैसे देऊन नाटक ही कला बघणं हे त्या काळापासून सुरू झालेलं आहे आणि त्यांनी खूप चांगली नाटकं जी भक्तिरसानी किंवा पौराणिक कथांवर आधारलेली, संगीत प्रधान, कारण त्यावेळेला नाटकात संगीताला खूप मोठा स्थान होतं, संगीत नाटकं. कारण एकंदरच भारतीय परंपरेत किंवा भारतीय संस्कृतीत म्हणूया, आपल्याला संगीत हा आत्मा आहे आपल्या जगण्याचा. पण सकाळी उठल्यापासून आपली सगळी रागदारी हिंदुस्थानी किंवा शास्त्रीय संगीत म्हणूयात किंवा जे लोकसंगीत आहे, कारण गाणं आणि पद्यवाङ्मय हा आपल्या जगण्याचा भाग आहे. उठल्यापासनं भूपाळीपर्यंत, भैरवी, भूपाळी ते भैरवीपर्यंत म्हणूयात आपण, सगळ्या प्रकारे आपण सकाळच्या प्रहराचे, प्रत्येक प्रहराची रागदारी आपल्याकडे आहे, अष्टोप्रहरामध्ये सगळ्या प्रकारची. कारण हे सगळं संगीत लोकांमधलं, आपण लोकांमध्ये सकाळी जागं झालं की शेतावर जाताना गाणी म्हणायची, पहाटेची गाणी असू देत, जात्यावर दळणाऱ्या ओव्यांपासनं ते रात्री बाळाला झोपवण्याच्या अंगाईपर्यंत आपलं जीवन हे सगळं संगीतमय आहे. आणि ते संगीत, तो आत्मा हा नाटकांमध्ये शास्त्रीय संगीताच्या आधारावर इतका सुंदर सुबक पद्धतीने आला. आणि नाट्यसंगीत हे मराठी संगीत विश्वातलं एक मोठं असा भाग म्हणूयात आपण. खूप महत्वाचं संगीत आहे हे नाट्यसंगीत आणि हे शास्त्रीय संगीतावर आधारित असल्यामुळं एक मोठा जनमानस, शिक्षित जनमानस याकडं ओढला गेलेला आहे. आणि नाट्यसंगीताचं एक महत्वाचं स्थान आपल्या मराठी संगीतामध्ये आहे. शास्त्रीय संगीत आणि जनमानसाच्या भावना हे रस आणि शास्त्रीय संगीत याच्या जोडणीचं काम आहे हे नाट्यसंगीतानं केलेलं आहे. त्यामुळं मराठी माणसाला नाट्यसंगीत हे अत्यंत जवळचं आहे. आणि या नाट्यसंगीताचा प्रचार प्रसार म्हणूयात आपण, या कथांच्या माध्यमानं, या संगीत प्रधान नाटकांच्या माध्यमातनं विष्णुदास भावे यांनी सुरू केलेलं आहे. आणि खूप मोठं काम नाट्यविश्वाचं त्यांनी केलेलं आहे. आपण त्यांना मराठी विश्वातले किंवा मराठीतले आद्य नाटककार असं संबोधतो. आणि त्यांची प्रमुख नाटकं सीता स्वयंवर म्हणूया, सुधन्वा, हरिश्चंद्र, नलदमयंती, शिवलीला, रणदुंदुभी या नाटकांचे त्यांनी व्यावसायिक प्रयोग केलेले आहेत. आता यामध्ये कसं आहे, पौराणिक कथा आहेत, पण त्यांचं सादरीकरण म्हणूयात किंवा काय, मानवी भावनांवर भर देऊन किंवा जेव्हा म्हणतो ना आपण की काळजाला हात घालणं, हृदयाला हात घालणं, अशा पद्धतींचं त्यांचं सादरीकरण असायचं. आणि या सादरीकरणातून मानवी भावभावनांचा विचार
करणं आणि त्यातनं धार्मिकता आणि नीतिमूल्यांची ही नाटकं, त्याचा प्रचार प्रसार करणं, हे मोठं काम त्या काळी विष्णुदास भावेंनी केलेलं आहे. कारण हा सुधारणेचा काळ या कलेतही आलेला आहे. रंगमंचावर व्यवस्थित सादरीकरण करणं या कलेचं, हा भाग त्यावेळेला सुरू झाला आणि विष्णुदास भावेंना शतशः नमन. कारण त्यातून सूत्रबद्ध नाटकांचं सादरीकरण आपल्या रंगभूमीवर सुरू झालेलं आहे आणि ती व्यावसायिकतेकडे वळलेली आहे. नाटकाच्या जगतामध्ये हा संक्रमणाचा भाग त्या काळात सुरू झाला. पत्रकारिता सुरू झाली. सुधारणावादी, प्रबोधनकारी असं साहित्याची निर्मिती झाली आणि या सगळ्या समाज रचनेमध्ये उच्चभ्रू उच्च शिक्षित माणसांबरोबर त्यानंतर जी इंग्रजांची मिशनरी स्कूल्स आपल्याकडे आली, शिक्षण पद्धती इंग्रजी सुरू झाली, ही आपल्यात सुधारणा करण्यापेक्षा सुद्धा त्यांना इथलं लोकल स्थानिक मनुष्यबळ प्रशासनामध्ये मिळणं, शिक्षित वर्ग, भाषा जाणणारा वर्ग मिळणं आवश्यक होतं. हा भाग महत्वाचा होता. पण ही सुद्धा मानसिकता इंग्रजांची होती, ती धर्मांतर करणारी, धर्म वाढवणारी अशी होती. मी पॉडकास्टच्या सुरुवातीलाच म्हटलं की त्यांनी बाहेरची श्रद्धास्थानं ध्वस्त केली नाहीत, उद्ध्वस्त केली नाहीत, पण आपली सनातनाबद्दलची किंवा धर्माबद्दलची श्रद्धा खिळखिळी करण्याचं आणि तुमचा धर्म हा कसा बुरसटलेला आहे, खूप जुनाट आहे, हे जे बुद्धिमान माणसांच्या मनावर बिंबवण्याचं काम आहे आणि आपल्यातली श्रद्धास्थानं किंवा आस्था ही उद्ध्वस्त करण्याचं काम त्यांनी अप्रत्यक्षरित्या सुरू केलेलं आहे. आणि त्याचा एक भाग म्हणजे मिशनरी स्कूल सुरू केली आणि त्यातून धर्मांतराची भावना वाढवली आहे. आणि ज्या जातींना किंवा ज्या समाजाला आपल्या धर्मामध्ये एक स्थान नव्हतं माणूस म्हणून, खूप हिणकस नजरेनं, किंवा ज्या नीच पातळीवरची लोक आहेत, नीचतम आहेत, क्षुद्रातिक्षुद्र आहेत आणि त्यांच्या माणूस म्हणून जगण्याच्या पद्धतीवर किंवा जगण्यावर जेव्हा सामाजिक प्रहार होत होते आणि माणूस म्हणून त्यांना माणसासारखं जगता येत नव्हतं, तो एक मोठा वर्ग हा धर्मांतराकडे वळलेला आहे. आणि मिशनरी स्कूलच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी धर्मांतर केलेलं आहे आणि ते ख्रिस्ती झालेले आहेत. हे चूक, बरोबर, वाईट, चांगलं हे सांगण्याचा अजिबात मानस नाहीये माझा. कारण त्यावेळेला जी परिस्थिती होती, त्या परिस्थितीला सामोरं जाण्याचा एक मार्ग, एक सारासार विचार करून किंवा त्या विचारांनी प्रभावित होऊन खूप मोठा जनमानस याचं धर्मांतरण झालेलं आहे आणि खूप सगळी स्थानिक माणसं ही ख्रिस्ती धर्माकडे वळलेली आहेत. मुख्यतः आपण विचार करायला गेलं तर जी समुद्र किनारपट्टीवरची जो खूप मोठा जनमानस आहे किंवा जिथं इंग्रजांच्या विचारांचा पगडा वाढायला लागला अशा आणि जिथं गरिबी जास्त आहे, जिथं विषमता जास्त आहे, तिथला खूप भाग हा धर्मांतराकडे वळलेला. आपण एक ओव्हरऑल विचार करायला गेलो जर ज्या वेळेला जिथं सुबत्तता आहे किंवा जिथं संपन्नता आहे तिथं धर्मांतर जास्त घडलेलं नाही. पण जिथं विषमता आहे, जिथं गरिबी जास्त आहे आणि जिथं सुधारणावादी विचारांचे वारे जास्त वाहिलेले आहेत, तिथं तिथं जास्त धर्मांतर झालेलं आहे. असं आपल्याला एक सामाजिकतेचा विचार करता आपल्या ही गोष्ट लक्षात येते. आणि त्याच काळात जिथं खरोखर सुधारणेची आवश्यकता होती, ही जाणीव सधन कुटुंबातले असले तरी शूद्रातिशूद्र यात गणले गेलेले असे सुधारणावादी लोक जनजागर असा व्हायला लागला. आणि एक मोठं नाव, सगळ्यात मोठं नाव की ज्यांचे उपकार भारत कधीही विसरू शकणार नाही आणि मुख्यतः भारतातली कुठलीच महिला
मराठी मातीतली कुठलीच महिला त्यांच्या उपकाराची उतराई कधीच होऊ शकणार नाही, अशा दाम्पत्याबद्दल या भागात बोलणं अत्यंत महत्वाचं आहे. ते दाम्पत्य म्हणजे फुले दाम्पत्य. ज्योतिबा फुले यांचा जन्म 1827चा आणि या दाम्पत्यानं जे काही कार्य केलेलं आहे त्या कार्याची फळं अजून आपण चाखतो आहोत आणि ती शतकाशतकाने वाढीला लागलेली आहेत. आणि यांचं कार्य खूप म्हणजे खूप मोठं आहे. त्यावेळी त्यांना सामाजिक पुण्यामध्ये बसेल, खुद्द पुण्यामध्ये त्यांना प्रचंड विरोध झाला. खूप मोठ्या ब्राह्मण वर्गाचा विरोध जरी झाला असला तरी काही सुधारणावादी ब्राह्मणांचा त्यांना खूप मोठा त्यांच्या कार्यात पाठिंबा मिळालेला आहे. हे वास्तव आपल्याला नाकारता येत नाही. आणि या सगळ्यामध्ये म्हणजे ज्योतिरावांचं वयाच्या तारुण्यापर्यंत म्हणजे 19व्या वर्षापर्यंत त्यांचं खूप चांगलं शिक्षण झालं असं म्हणता येणार नाही. पण त्यानंतर जेव्हा फुले हे 19व्या वर्षी स्कॉटिश मिशन स्कूलमध्ये इंग्रजी शिकण्याची त्यांना संधी मिळाली, त्यावेळेला त्यांच्या विचारामध्ये जे प्रचंड परिवर्तन झालेलं आहे. आणि नवीन काही शिकल्यामुळं माणसाला माणसाचे जगण्याचे असे मूलभूत हक्क असतात ही जाणीव जेव्हा त्यांना झालेली आहे आणि त्यानंतर त्यांचं कार्य सुरू झालेलं आहे, ते समाज सुधारणेचा हा सगळ्यात मोठा पाया आहे. त्यांनी जे शिकले ते अंमलात आणण्यासाठी आयुष्यभर धडपड करणारे ज्योतिबा, ज्यांनी सामाजिक सुधारणेचा मराठी मातीमध्ये पाया घातला, त्यांना शतशः नमन. आणि ते कार्य करत असताना म्हणजे सगळ्यात मोठा असंघटित जर संप म्हणूयात आपण भारतातला अखंड असंघटित संप असेल तर तो संप या व्यक्तीनं केल्याचं काम आहे. आणि तो पण कुठला असंघटित कामगार म्हणते मी, कारण त्यावेळी केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप करण्याचं कार्य हे ज्योतिबा फुल्यांनी केलेलं आहे. खूप मोठा संप आहे तो मराठी इतिहासातला. आणि आम्ही आमच्या भगिनींचं त्यांना विरूप किंवा विद्रूप करणारं केशवपन करणार नाही, ही जागरूकता त्यांनी त्यावेळी त्या समाजात आणून एक मोठा संप उभारला. खूप खूप मोठं कार्य आहे ज्योतिबांचं. त्यानंतर त्यांनी म्हणजे साहित्याची रचना केली सुधारणाच्या, पण ते करत असताना फक्त साहित्यिक रचना नाही, अगदी तळागाळात जाऊन संघटितपणे कार्य करण्यासाठी जी काय एक ताकद निर्माण करण्याचं कार्य आणि स्वतः त्यात पूर्णपणे अगदी कौटुंबिक विरोध असताना सुद्धा त्यांनी जे काय पाऊल उचललंय आणि त्यात सावित्रीबाईंनी दिलेली साथ, कारण अतिशय बुद्धिमान स्त्री होती आणि शतशः म्हणजे खऱ्या अर्थाने वैचारिक पातळीवर, आत्मिक पातळीवर आणि शारीरिक सगळ्या पातळीवर खऱ्या पद्धतीनं अर्धांगिनी म्हणून कार्य करणारी ही स्त्री आहे. जे विचार ज्योतिबांनी समाजाला दिले ते विचार पसरवण्याचं आणि त्या विचाराशी एकनिष्ठ राहून पुढे कार्यरत राहण्याचं आणि ज्योतिबा निवर्तल्यानंतर सुद्धा त्या कार्याची धुरा समर्थपणे 11 वर्ष पेलण्याचं कार्य या खऱ्या सावित्रीनं केलेलं आहे. ही सावित्री म्हणूयात आपण, खरी आधुनिक युगातली सावित्री, सत्यवानाचे प्राण परत आणणारी सावित्री आपण पुराणात ऐकली आहे, पण वास्तव जगण्यातली आणि आधुनिक विचारांनी खऱ्या अर्थानं सावित्री होऊन जगलेली ही सावित्रीबाई फुले. आणि तिला कोटी कोटी वंदन. आम्ही स्वतःला शिक्षित बायका सावित्रीच्या लेकी म्हणवतो. आम्हाला लाज वाटत नाही. काही जण म्हणतात अजून या किती दिवस सावित्रीच्या लेकी म्हणून राहणार आहेत, या सावित्री कधी होणार आहेत. मला त्यांना एक उत्तर द्यावं असं वाटतं की सावित्री ही सावित्री आहे आणि आम्ही सावित्रीच्या लेकी म्हणण्यातच धन्यता मानू. आणि त्यांचे विचार, त्यांची परंपरा किंवा त्यांचा विकासाची वाटचाल
ही आम्ही आमच्या पद्धतीनं सुरू ठेवू, चालू ठेवू आणि ती अधिकाधिक विस्तारित करत नेऊ. पण जे स्थान सावित्रीबाईंचं आहे ते स्थान अढळ आहे आणि ते महत्वाचं आहे आणि त्या तितक्याच पूजनीय आहेत, राहणार आहेत. आणि त्यांनी त्या काळात इतका विरोध पत्करून समाज सुधारणेला सुरुवात केली त्या दाम्पत्यानं आणि 1848 मध्ये पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. ही भारतातली पहिली मुलींची शाळा आहे. खरं तर आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे मराठी मातीला या बाबतीतला. आणि समाजाचा विरोध पत्करून हे कार्य तसंच सुरू ठेवलेलं आहे. 1873 मध्ये जातीपाती विरहित समता आणि धर्मनिरपेक्षतेवर आधारित असा समाज, सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली आहे. आणि या समाजानं ब्राह्मणी वर्चस्वाला सगळ्या बाबतीत विरोध केलेला आहे. सत्यशोधक पद्धतीनं लग्न ही म्हणजे पौरोहित्य, पुरोहितांना डावलून सत्यशोधक समाजामध्ये विवाहाची पद्धत सुरू केलेली आहे. खरं तर ही आपल्या आदिवासी समाजामध्ये किंवा मूलतः याच्यामध्ये खूप म्हणजे ढवलेरी म्हणतो आपण, आदिवासी समाजातली ढवलेरी लग्न लावून द्यायची, जी विधवा असायची त्या जाती जमातीतली. आपण खूप आधीच्या एका एपिसोडमध्ये सुद्धा या ढवळ्यांचा उल्लेख केला आहे, जो आपण विवेक सिंधू ज्या वेळेला आपण एपिसोड केला होता त्यावेळी ही ढवळे लिहिणारी जी त्यावेळी स्त्री संत यांचा उल्लेख केला होता त्यावेळेपासून म्हणजे आदिवासी जगतामध्ये त्या स्त्रिया ही पौरोहित्याची किंवा त्या विवाहाची गाणी गाऊन विवाह सूत्रात बांधत होते. तो एक प्रकार आपल्या आदिवासी समाजात होता. पौरोहित्य नव्हतं त्यावेळेला, पण त्यानंतर आता या सुधारणावादी काळामध्ये हा भाग की पुरोहिताला डावलून जी वचनं आहेत, जी एकमेकाला आयुष्यभर साथ देण्याची वचनं आहेत, ही आपणच म्हणून विवाह सूत्रात बांधण्याचं काम सत्यशोधक समाजानं त्यावेळेला केलेलं आहे. शूद्रातिशूद्रांच्या हक्काबद्दल लढण्यासाठी हा एक मोठी भूमी तयार करण्याचं काम हे सत्यशोधक समाजामध्ये झालेलं आहे. शूद्र अतिशूद्र वर्गाच्या शिक्षण त्यांना देणं, सन्मान आणि माणूस म्हणून त्यांचे काय अधिकार आहेत याबद्दलचा जागरूकता ज्योतिबा फुलेंनी आपल्या साहित्यातनं केलेली आहे. गुलामगिरी, तृतीय रत्न आणि सत्यशोधक समाजाबद्दल त्यांचे लेख त्यावेळेचे प्रसिद्ध आहेत. आपल्या लेखनातनं त्यांनी हे काम केलेलं आहे. शेतकऱ्याचा आसूड म्हणूयात, ब्राह्मणांचे कसब इत्यादी लेखन त्यांनी केलेलं आहे. आणि हे सगळं सुधारणावादी लेखन आहे ते जनमानसामध्ये एक स्फुल्लिंग जागवण्यासाठी अत्यंत उपयोगाचं ठरलेलं आहे. आणि सावित्रीबाईंचं लेखन सुद्धा ज्यावेळी सावित्रीबाई आणि फातिमा शेख या लोकांनी शैक्षणिक कार्याला सुरुवात केली, स्त्री शिक्षिका म्हणून काम करायला सुरुवात केली, या लोकांनी अलेक्झांडर महिला मिशनरीमध्ये औपचारिक शिक्षण घेतलं आणि त्यानंतर शिक्षिका म्हणून काम केलं आणि स्त्री शिक्षणासाठी अखंड लढा दिला. आणि बालविवाह, विधवांचे प्रश्न यावर कार्य करायला सुरुवात केली. त्यांनी विधवांना किंवा ज्या गरोदर आहेत किंवा ज्या परित्यक्त आहेत या सगळ्यांच्या बाळंतपणासाठी प्रसूतिगृहे आणि वसतिगृहे सुरू केली. खूप मोठं कार्य आहे हे. आणि सावित्रीबाईंनी सुद्धा साहित्याची निर्मिती केलेली आहे. विचारवंत आहेत ही बाई. आणि त्यांचे कविता संग्रह आहेत, काव्य फुले आहे, ज्योतिबांना लिहिलेली 52 पत्रे. हा सगळा जो साहित्याचा त्या काळातल्या आपण थोडा धांडोळा घेतला. खूप त्यावेळेचे सुधारणावादी साहित्यिक निर्माण झालेले आहेत. पण या सगळ्या पहिलं अर्धशतक म्हणूया आपण 19व्या शतकामधलं, तर यामध्ये या सुधारणेच्या काळात बरेच सामाजिक बदल झालेले आहेत आणि ते सामाजिक बदल लेखणीत उतरलेले आहेत. आणि वेगळ्या संस्कृतीतलं लेखन हे रूपांतर होऊन, अनुवाद होऊन, भाषांतरित होऊन आपल्या साहित्यात, मराठी साहित्यात आलेलं आहे. आणि मराठी साहित्य त्यावेळी जास्तीत जास्त संपन्न होण्याचा हा काळ आहे आणि सुधारणेचा काळ आहे. आणि ती सुधारणा साहित्यात उतरलेली आपण बघतो. तर
हा एक मोठा भाग आहे आणि हा खूप महत्वाचा भाग आहे. आपल्या धर्मात खूप काही सगळंच चांगलं असतं असं नसतं. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी गुणदोष असतात आणि ते दोष नाकारून आणि गुणग्राहकतेच्या वृत्तीनं यावेळी निरक्षीर विवेक जो म्हणतो त्या विवेकातून जन्माला आलेलं असं सुधारणावादी साहित्य हे या काळातलं आहे. त्यामुळं हा एक साहित्य जगतातला महत्वाचा टप्पा आहे असं आपण म्हणूयात. आणि तर हा महत्वाचा भाग इथं साहित्य जगताच्या सफरीमध्ये या साहित्य रसामध्ये सांगणं खूप महत्वाचं होतं. आणि त्यावेळचे काही लेखक हे निसटूनही गेले असतील. काही महत्वाच्या लेखकांबद्दलच आपण बोललो या काळातल्या, आणि या काळच्या इतर लेखकांबद्दल आपण प्रवाहाबरोबर बोलणार आहोत. त्यांच्या साहित्याबद्दल आणि त्याच्या महत्वाबद्दल पुन्हा सांगणार आहोत. तर हा एपिसोड आपल्याला कसा वाटला, तो आपल्याला काही माहिती देणारा ठरला की नाही, मनोरंजक ठरला की नाही, त्याबद्दल आम्हाला नक्की सांगा. आणि आमच्या या पॉडकास्टमध्ये आणखी काही सुधारणा हवी असेल, आणखी काही आपल्याला अपेक्षित असेल आणि आम्हाला ते जर स्वीकार करणं शक्य असेल तर आम्हाला खूप आनंद होईल. आणि ही साहित्याची सफर जास्तीत जास्त संपन्न आणि सुंदर करणं हे तुमच्या पाठिंब्याशिवाय आम्हाला शक्य नाही. आणि तुमचं जेवढे लाईक्स मिळतील किंवा तुम्ही जितकं शेअर कराल आणि मुख्य म्हणजे सबस्क्राईब कराल आमच्या चॅनलला, तेव्हा आम्हाला ही ताकद मिळणार आहे. म्हणून प्लीज आमच्या या उपक्रमाला कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि या वाक्यावर मी आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. नमस्कार.